नमस्कार मित्रांनो, आरटी लॉटरी लागली आहे। तुमच्या मुलांचं नाव घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करता येतं। हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे, आपल्या मुलांचं नाव कोणत्या शाळेमध्ये लागलेलं आहे व्यवस्थित चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये आरटी ॲडमिशन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल आरटी 25% ॲडमिशन पोर्टल, या वेबसाईटवरती टच करायचं आहे। टच केल्याच्या नंतर तुमच्या समोर आरटीचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला असेल। या पोर्टलवरती एक नोटिफिकेशन लावण्यात आलेली आहे। यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे दिनांक 10 एप्रिल 2026 ते 20 एप्रिल 2026 पर्यंत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आली आहे। आता आपण समजून घेणार आहोत आपला पाल्य कोणत्या शाळेमध्ये लागलेलं आहे। अर्जाची स्थिती जर आपल्याला पाहायची असेल तर या ठिकाणी पाहता येणार आहे। सर्वप्रथम समजून घ्या नंबर ऑफ ॲप्लिकेशन, एकूण किती ॲप्लिकेशन केलेले होते लाभार्थी, टोटल संख्या आहे 2,89,286। यापैकी निवड झालेले जे विद्यार्थी आहेत 1,05,811 लाभार्थी। आता यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा आहे। आपण आता अर्जाची स्थिती पाहूया। ॲप्लिकेशन वाइज डिटेल्स नावाचा जो ऑप्शन आहे यावरती टच करा। यावरती टच केल्याबरोबर ॲप्लिकेशन नंबर टाका। ॲप्लिकेशन नंबर टाकून गो या टॅबवरती टच करा। टच केल्याबरोबर तुमचा मुलगा लागलाय की वेटिंग लिस्टमध्ये आहे हे सर्व तुम्हाला समजून येणार आहे। रेग्युलर सिलेक्शन ग्रीन मध्ये जर दिसत असेल तर तुमच्या मुलांचं या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे। कोणत्या शाळेमध्ये झालेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात आहे। फ्री मध्ये तुमच्या मुलांचा नंबर लागलेला आहे। या ठिकाणी प्रिंट काढायची असेल तर व्ह्यू अँड प्रिंट यावरती टच करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ही प्रिंट डाउनलोड करा। त्यावरती डिटेल्स माहिती दिलेली आहे, कोणत्या ठिकाणी पडताळणी होणार आहे, शाळेचा ॲड्रेस काय, कोणती शाळा आहे, पूर्ण डिटेल्स यामध्ये देण्यात आलेले आहे। कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे याची सुद्धा लिस्ट यामध्ये देण्यात आलेली आहे। व्यवस्थित अगोदर हा पूर्ण व्यवस्थित फॉर्म वाचून घ्या। फॉर्म वाचून घेतल्याच्या नंतर ज्या ठिकाणी ज्या तारखेला तुम्हाला पडताळणी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे त्या दिवशी तुमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन पडताळणीसाठी जो ठिकाण दिलेलं आहे त्या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या। त्यानंतर तिथून एक प्रमाणपत्र मिळेल, तो घेऊन शाळेमध्ये जाऊन ॲडमिशन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा मुलांचा ॲडमिशन पक्क फ्री मध्ये या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे। धन्यवाद।